तर मॅन ऑफ द मॅच साठी आमचे लाडके उद्योजक भगवानजी खांबाळकर साहेब यांच्याकडनं सौजन्य म्हणून एक ट्रॉफी आहे, सामनावीराची ट्रॉफी। मी त्यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी मी दीपकजी सातपुते साहेब मी आपणास विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण पुरस्कृत करा। आणि ही ट्रॉफी जाते भरत आपण यायचंय। आणि तदनंतर या स्पर्धेसाठी विशेष करून कोल्ड्रिंकची व्यवस्था आम्हाला प्राप्त झाली। ग्रुप ग्रामपंचायत लाहेगावचे सदस्य विश्वाजी बडांगे साहेब यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंकची व्यवस्था आणि ही ट्रॉफी दीपकजी सातपुते साहेब मी आपल्यास विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते द्या। ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आम्हाला 4ही ट्रॉफीज इथे पुरस्कृत झाल्यात। मॅचला लक्षात असू द्या, दळखन आणि माडेपाडा लवकरात लवकर मॅचला आपण देखील सुरुवात करायची। दळखन संघाची फिल्डिंग असणार आहे आणि बॅटिंग माडेपाडा संघाची असणार आहे। तर भरतने अप्रतिम कामगिरी केली आणि काय मोमेंटम शूट करणारी मॅच, जयेश विधेचा श्वास इथे रोखला होता आणि 38 धाव्यांची मॅच काय असते हे दाखवून दिलं। पहिलीच मॅच अप्रतिम मॅच पाहायला मिळाली। पुढील मॅच साठी दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा। तुर्तास मी इथे थोडीशी रजा घेतोय। थँक्यू सो मच। जाऊयात नेक्स्ट मॅच कडे। माढेपाडा विपक्ष दळखन आजच्या दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना आमच्या गुणी प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय। खऱ्या अर्थानं ही स्पर्धा मात्र डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा खूप सुंदर सजवली गेली आहे आणि खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसापासून दत्ता फर्डे सर जर बघायला गेलात तर अगदी रोमहर्षक सामने पाहायला मिळालेत। अगदी पहिल्या दिवसामध्ये आमच्या सोबत जोडले गेले होते हेमंतजी सोनवळे सर। आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि माझ्यासोबत जोडले गेले आज दत्ता फर्डे सर। थँक्यू सो मच। संपूर्ण आयोजकांचं मनापासून आभार मानावे लागतील। खऱ्या अर्थानं ही स्पर्धा मात्र मानाची आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय संपूर्ण मान्यवरांची उपस्थिती देखील पाहायला मिळते। चला पंचांना विनंती असेल की त्वरित मॅचला सुरुवात करा। संध्याकाळच्या सत्रातील जवळजवळ टायमिंग जर बघायला गेलात 5:23 झालेत मित्रांनो। आतापर्यंत जवळजवळ 1.5 सामना होणं गरजेचं होतं। एक मॅच होऊन एक हाफ होणं गरजेचं होतं, परंतु जास्तीचा टाइम घेतला गेला। पहिली मॅच सुरू होण्यासाठीच थोडासा विलंब झाला होता आणि त्या अनुषंगानं नक्कीच माडेपाडा टीम साठी पेनल्टी देण्यात येईल। ट्रॅक जर अलग कलरची असेल तर मात्र पेनल्टीचा सामना करावा लागेल। माडेपाडा टीम ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आम्ही। मित्रांनो अगदी स्पर्धा आपण टेनिस क्रिकेटच्या खेळतोय आणि त्या स्पर्धेमध्ये काही नियम ठेवले गेलेत। त्या नियम प्रणालीचं मात्र पालन करणं गरजेचं आहे। ब्लॅक ब्ल्यू हरकत नाहीये, ट्रॅकला चालेल, एकसारखी दिसते लाईव्ह मध्ये, परंतु अलग कलरची ट्रॅक तुम्ही यूज करू शकत नाहीत। दुसऱ्या कुठल्याही कलरची ट्रॅक तुम्ही परिधान केल्यानंतर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल। मंडळाकडनं 3 रनांची पेनल्टी दिली गेली आहे। टीम दलकन पहिलं षटक संपल्यानंतर या 3 धावा तुमच्या धावफलकावरती ऍड करण्यात येतील। चला सामन्याला होतीये सुरुवात।
पहिला चेंडू रिलीज झालाय 5:25 यावेळेस हा चेंडू देऊन जातोय घोषित क्षेत्रामध्ये एक धाव. हे एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. अकाउंटला ₹1 झालाय ट्रान्सफर. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं विशेष कौतुक करावं लागेल मित्रांनो, कारण जर बघायला गेलात तर या संपूर्ण मंडळावरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व, या संपूर्ण ग्रामस्थांच्या माध्यमातून खूप सारं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू मात्र जातोय फाईन लेगच्या दिशेला. सॉरी, यावेळेस मात्र चेंडू घोषित क्षेत्रामध्ये निघून गेलाय एका धावेसाठी. धावफलक 2 या अंकावरती. यावेळेस मात्र थर्ड स्लिपला हा चेंडू हलक्या हाताने ब्रश केला होता. एक घोषित क्षेत्रामध्ये एक धाव घोषित झाली आहे. एका धावाने धावफलक 2 या अंकावरती विराजमान झालाय. हो, यावेळेस तडाखा पाहायला मिळतोय. गेंद आई स्लॉट में, उससे भेज दिया पार्किंग लॉट में 6 रनों के लिए. यश प्राप्त झालंय टीम दलखन टीमला. 12+3 म्हणजेच स्कोर कार्ड वरती धावा येतील 15. 9+3 सॉरी, 3 धावा पेनल्टीच्या ऍड करण्यात आल्या आहेत. 12 या अंकावरती धावफलक पोहोचलोय. 9 धावा धावफलकावरती होत्या, 3 धावा पेनल्टीच्या ऍड करण्यात आल्या आहेत. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी विकास. हो, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळेस झेल सुटलाय. क्रिकेट मध्ये वारंवार सांगितलं जातं, पकडो झेल जीतो मॅच, छुटा कॅच हारा मॅच. हे समीकरण मात्र वारंवार पाहायला मिळतं. ओहो, यावेळेस फाईन लेगच्या दिशेला घोषित क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. अभि सावंत सर यांचा इशारा येतोय. यस, एक धाव सर जोडली गेली आहे आणि धावफलक पोहोचलोय 14 या अंकावरती. 1-4 विदाउट लॉस. यावेळेस मात्र फलंदाजी पाहायला मिळते टीम दलखन या संघाकडनं. हर्षल आणि राहुल चांगली कामगिरी करतायत. धावा चांगल्या प्रकारे जमा करण्यामध्ये यश देखील प्राप्त झालंय. हो, यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला कट केलाय. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न झाला होता. एफर्ट खूप सुंदर होता, परंतु स्ट्राइक एंडचा फलंदाज नॉन स्ट्राइक एंड वरती सक्सेसफुली ही धाव कंप्लीट केली गेली आहे आणि या एका धावेने धावफलक पोहोचलोय 15 या अंकावरती. निसर्गरम्य वातावरणामध्ये बघायला गेलं तर अगदी समृद्धी महामार्गाच्या लगत ही स्पर्धा लाहे या नगरीमध्ये भरवली गेली आहे. सुरेश बाळामामा म्हात्रे चषक या नावाने हा चषक ओळखला जातोय. आणि डीजे वॉकर्स आमचे कैलास लकडे निश्चितपणे आमच्या प्रेक्षकांना मनमुराद आनंद देत आहेत या संपूर्ण डीजेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यावेळेस विकास. हो, यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू कट केलाय.
30 यार्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू फेकी मात्र थोडीशी खराब पाहायला मिळाली. परिणामी एक धाव मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुली कंप्लीट केली गेली आहे. या एका धावेने धावफलक 16 या अंकावरती. न कद बडा ना पद बडा, मुसीबत में खडा वही सबसे बडा. या वेळेस मात्र खऱ्या अर्थानं सलामीची जोडी ज्या आशेनं ज्या विश्वासानं पाठवली गेली आहे त्या विश्वासाला सार्थ कामगिरी पाहायला मिळते. हर्षल आणि राहुल या दोन फलंदाजांची. हो या वेळेस शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. थर्ड स्लिपला चेंडू निघून गेलाय घोषित क्षेत्रामध्ये. पंचांचा कॉल येतोय 2 धावांचा. निश्चितपणे या 2 धावा ऍड केल्या जातील आणि धावफलक पोहोचलोय 18 या अंकावरती. आतापर्यंत जर विकासची गोलंदाजी बघायला गेलात तर प्रत्येक चेंडूवरती 4 चेंडूवरती सिंगल धाव दिली गेली होती. 5व्या चेंडूवरती दुहेरी धाव आली आहे. उर्वरित शेवटचा चेंडू या विकास यावेळेस घेऊन जाईल. अगदी सफल गोलंदाजी विकासच्या माध्यमातून हाताळली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये बघायला गेलात तर आल्या 12 धावा आणि या षटकामध्ये शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत दिल्या गेल्या 6 धावा. शेवटचा चेंडू विकास यावेळेस घेऊन जाईल. स्ट्राइक एंडचा फलंदाज राहुल. हो यावेळेस मात्र शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू यावेळेस शरीर यष्टीपासून दूर ठेवला चेंडू विकासनं. हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. मेंडेटरीची 2 षटकं, पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झाली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलक पोहोचलंय 18 या अंकावरती. क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा जयेश येतोय. जे जयेशनं पहिलं षटक हाताळलं होतं, 9 धावा खर्च केल्या गेल्या होत्या त्याच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा जबाबदारी जयेशवरती दिली जाते. जबाबदारीला सार्थ कामगिरी झाल्यानंतर हा विश्वास मात्र दुगिणीत होतोय आणि तो दुगिणीत झालेला विश्वास पुन्हा एकदा सार्थ करण्यासाठी पुन्हा एकदा जयेश येतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून घडतीये. हो यावेळेस चेंडू उडवलाय, हवेमध्ये आहे. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये कारण चेंडू घोषित क्षेत्रामध्ये निघून गेलाय. एका धावेसाठी या चेंडूवरती मिळेल 1 धाव आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचलोय 19 या आकड्यावरती. चांगली फटकेबाजी पाहायला मिळतेय. सिंगल डबलने धावा घेतल्या जात आहेत. जर बघायला गेला तर एक षटकार आलाय हर्षलच्या बॅट मधनं. उर्वरित संपूर्ण चेंडूवरती सिंगल डबल म्हणजेच क्रिकेटची लाईफ लाईन या वेळेस मात्र बॅटरकडनं यूज केली जाते. चांगली फलंदाजी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. अगदी लो स्कोरिंग मॅच आपण या आधीची देखील पाहिली आहेत. हो यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये ढकलून दिला जातोय एका धावेसाठी. एक धाव प्रत्येक चेंडूवरती जमा केली जाते. कारण म्हणतात ना, ताटातील अन्नाचा 1 कण आणि क्रिकेट मधील 1 रन हा खूप महत्वाचा. करण खांबाळकर कुठे असतील त्यांनी मात्र संदेशशी संपर्क साधायचा आहे. करण खांबाळकर. हो रिव्हर्स अटेन स्विच हिटचा प्रयत्न यावेळेला सक्सेसफुल झालाय. धावा किती मिळतील? यस, फक्त 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होईल आणि या एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. अगदी बघायला गेलात तर षटक क्रमांक 1 हाताळत असताना जयेशनं 3ऱ्या चेंडूवरती षटकार आला होता हर्षलच्या बॅट मधनं. त्यानंतर उर्वरित संपूर्ण चेंडूंवरती सिंगल डबल आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळालेत. म्हणजेच गोलंदाजी यावेळेस मात्र अप्रतिम पाहायला मिळते माडेपाडा या टीम कडनं. हो यावेळेस दिशा थोडीशी चेक करावी लागेल. चेक केली गेली आहे पंचांच्या माध्यमातून. अभि सावंत सर सांगतायत इट्स अ वाईट बॉल. 100ची धाव यावेळेस या चेंडूवरती दिली जाते. स्वतःवरचा विश्वास मात्र प्रबल करून यावेळेस फलंदाजी करावी लागेल हर्षल आणि राहुल या 2 फलंदाजांना. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर,
मंजिल मिलेगी और मिलने का मजा भी। या वेळेस मात्र येतोय चौकार, संघर्षाचा निनाद करणारा, बराच काल गेल्यानंतर बरेच चेंडू खेळल्यानंतर हाहाकार करणारा हा चौकार कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय। अगदी पहिल्या दिवसामध्ये थोडीशी उपासमार होत होती आमच्या प्रेक्षकांची। अंडापावचा स्टॉल अगदी आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला लागलेला आहे। आपण अगदी अल्पदरामध्ये त्या अंडापावचा स्वाद घेऊ शकता। परंतु आज आहे गुरुवार, काहींना तो चालणार नाही, हरकत नाही, उद्या शुक्रवार येणार आहे मित्रांनो। सिंगल डबलने धावा घेतल्या जात होता, यावेळेस मात्र पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळाला आहे राहुलच्या बॅटमधनं। हर्षल आणि राहुल, करण खंबाळकर कुठे असतील त्यांनी संदेशशी संपर्क साधायचे। करण खंबाळकर आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर आपण संदेश यांच्याशी संपर्क साधा। हो, यावेळेस अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता, पार्किंग लॉट मध्ये पाठवून देण्याचा प्रयत्न, लेग बाईचा इशारा येतोय, एक धाव अंकित केली जाईल आणि या एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय। धावफलक पोहोचलंय 28 या अंकावरती, 28 रन्स ऑन बोर्ड। सलामीची जोडी हर्षल आणि राहुल अजूनही थान मांडून बसलेत या विकेट वरती। चांगली फलंदाजी होतीये, सिंगल डबलने धावा घेतल्या जात आहेत मित्रांनो। ज्या वेळेस मात्र संघर्ष करावा लागतो त्या वेळेस मात्र निर्धाव चेंडू येण्यापेक्षा एक सिंगल आणि डबल धाव घेणं महत्वाचं आहे, कारण मागील मॅच मध्ये आपल्याला ते उत्तम उदाहरण पाहायला मिळालं। आई गांधवी सारंगपुरी टीम अगदी पराभवाच्या छायेमध्ये पोहोचली होती, एक चेंडू 2 धाब्यांची गरज आली होती भावडा दादा, आणि त्यावेळेस निश्चितपणे आमची हृदयाची स्पंदनं थांबली होती, ती मात्र कुठेतरी वाढली गेली। यावेळेस मात्र दीपकजी सातपुते आमचे परम मित्र यांचं देखील आगमन झालंय मुख्य व्यासपीठावरती। शब्दसुमनानी सहर्षमय स्वागत असेल। आई गांधवी स्पोर्ट्सला हे आयोजित सुरेश बाळामामा म्हात्रे चषकामध्ये आपलं शब्दसुमनानी मनाच्या अंतःकरणापासून सहर्षमय स्वागत। जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आत। षटक क्रमांक 3 समाप्त झालंय। 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा 28 पाहायला मिळाल्यात। यावेळेस मात्र षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी जबाबदारी दिली गेली आहे प्रसाद या गोलंदाजाकडे विश्वासानं बघितलं गेलंय षटक क्रमांक 4 मध्ये। हो, स्लोवर पिच चेंडू यावेळेस अगदी यावेळेसचा चेंडू ऑफ कटर पाहायला मिळतोय आमच्या प्रेक्षकांना। नक्की स्लोवर पिचचे चेंडू अगदी जर बघायला गेला तर नितेश 2024 मध्ये ते चांगले राहिलेत, कारण व्हेरिएशन असणं गरजेचं गोलंदाजीमध्ये। हो, यावेळेस मात्र या चेंडूवरती ऑन साइडला चेंडू उडवलाय, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, एक सिंगल धाव कंप्लीट। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता हा ना मध्ये, यावेळेस काय घडलंय, अपघात घडलाय, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय। राहुल बॅक टू द पवेलियन। नाच हा मध्ये परिवर्तन करत असताना एका स्ट्राइक वरती दोन्ही ट्रेन पाहायला मिळाल्या, अपघात झाला, परिणामी नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती पोहोचत असताना रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद। पहिला हादरा राहुल मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय। यावेळेस मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आत एंटर झालाय। हो, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, यावेळेस मात्र अगला वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता। अगदी यावेळेस मात्र जर बघायला गेला तर चेंडूला दाबून यावेळेस बॉलरच्या डोक्यावरनं उडवण्याचा प्रयत्न होता। धावफलकावरती धावा 29, षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि निश्चितपणे प्रसाद चांगली कामगिरी करतोय। लीडिंग एज, यावेळेस फलंदाज होतोय बाद। गोरख बॅक टू द पवेलियन, आल्या पावली परतीच्या प्रवासाला धाडलंय गोलंदाज प्रसादनं, चांगली गोलंदाजी
पहिल्या षटकामध्ये उत्तम गोलंदाजी झाली, 9 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 6 धावा. षटक हाताळलं विकासनं, खऱ्या अर्थाने विकास करून दाखवला. आणि पुन्हा एकदा जयेश आला होता षटक हाताळण्यासाठी. तिसरं उत्तम प्रकारचं षटक हाताळलं. यावेळेस मात्र प्रसादनं पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आणि या चेंडूवरती लिडिंग एज झाली आणि फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय स्वामी. आता मात्र थांबवलं गेलंय पूर्णपणे. धावा मात्र सिंगल डबलच्या घेतल्या जात होत्या हर्षल आणि राहुलच्या माध्यमातून. आता मात्र ओहो लेफ्टर बॅट्समन यावेळेस मात्र हलक्या हाताने ब्रश केला होता. 38 मध्ये थोडस फंबलिंग पाहायला मिळाले. परिणामी 1 धाव कंप्लीट झाली आहे. यावेळेस मात्र स्ट्राईक एंड वरती पोहोचलाय हर्षल. स्वामी यावेळेस नॉन स्ट्राईक एंड वरती पोहोचलाय. सलामीला आलेला फलंदाज हर्षल स्ट्राईक एंड वरती येतोय, ज्याच्या बॅट मधनं एक षटकार आलाय. आणि बाकीच्या धावा जर बघायला गेल्या तर सिंगलच्या धावा, निर्धाव चेंडू देखील मोठ्या प्रमाणात हर्षल खेळलाय या मॅच मध्ये. तब्बल 4 चेंडू निर्धाव खेळलाय. हो यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, थ्रो करतोय. दरम्यान एक सिंगल अगदी डीप मध्ये हा चेंडू पाठवला गेला होता हर्षलच्या माध्यमातून. परंतु या चेंडूवरती एक सिंगल, कारण परिणामी क्षेत्ररक्षण अप्रतिम उच्च दर्जाचं घडलंय. चेंडूपैकी देखील सुरेख. केवळ 1 धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक आलंय 31 या आकड्यावरती. आपण पाहतायत ऐकतायत आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे आयोजित सुरेश बाळामामा मात्रे चषक दिवस क्रमांक 2 आणि सामना क्रमांक 2. हा सामना मात्र रमतोय खऱ्या अर्थानं माडेपाडा विपक्ष दलखन. बाईच्या रूपाने यावेळेस इशारा येतोय. 1 धाव प्राप्त होईल. षटक क्रमांक 14 समाप्त होईल आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा. चार षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा. 24 चेंडू मध्ये 31 आले आहेत. या 6 चेंडूंमध्ये किती येतील? 5 षटकांचा सामना खेळवला जातोय आणि या 30 चेंडूंमध्ये किती धावा जमा केल्या जातील? आतापर्यंत 24 चेंडूंचा खेळ झालाय. 6 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत दलखन टीम साठी आणि या 6 चेंडूंमध्ये किती धावा घेतल्या जातील? चांगला एफर्ट पाहायला मिळतोय माडेपाडा टीम कडनं. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. अगदी जयेशनं देखील, विकासनं देखील आणि आलेला प्रसाद याने देखील चांगली गोलंदाजी केली. षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती कृष्णा. कृष्णा येतोय षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी. सलामीला आलेला फलंदाज हर्षल अजूनही या विकेट वरती ठाण मांडून आहे. स्ट्राईक वरती हर्षल सामना करेल कृष्णाचा. हो यावेळेस मात्र शरीरयष्टीपासून दूर चेंडू होता. ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास जाणवत नाही. यावेळेस या क्षेत्ररक्षकानं अगदी डिक्लेअर झोनच्या लगत जाऊन हा चेंडू कॅरी केला आणि फलंदाजाला बाद. हर्षल यावेळेस मात्र माघारी परतेल. सलामीचा फलंदाज हर्षल होतोय षटक क्रमांक 5 मध्ये बाद. चला बॅटर वॉर्मअप करत मात्र मैदानाच्या आत यायचे मित्रांनो, कारण जास्तीचा बेल घेतला जातोय. षटक क्रमांक शेवटचा अंतिम षटक कृष्णा. पहिल्या चेंडूवरती त्याने मात्र विकेट प्राप्त केली हर्षलची. हो यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला लॉंग ऑफ आणि मिड विकेटच्या अगदी गॅप मध्ये चेंडू होता. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू कॅरी करतोय, थ्रो करतोय. दरम्यान घेतल्या गेल्यात या चेंडूवरती 2 धावा. या 2 धावा जोडल्यानंतर धावफलक पोहोचलोय 34 या अंकावरती. दोस्त पत्थर में एक खूबी होती है कि वो पिघलता नहीं, लेकिन वही उसकी खूबी होती है कि वो बदलता भी नहीं. खऱ्या अर्थानं यावेळेस मात्र रंगरूप बदलत नाहीये गोलंदाज कृष्णा. चांगली गोलंदाजी. हो यावेळेस लिडिंग एज बॅटचा अगदी अंदरुनी हिस्सा घेऊन चेंडू निघून चाललाय डिक्लेअर घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. या एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक 35 या अंकावरती विराजमान झालाय.
निश्चितपणे स्कोरर मित्र कसा असावा तर अगदी आमच्या हरेश सारखा असावा, कारण विचारल्यानंतर बोलल्यानंतर तुर्तास त्याच्या चेहऱ्यामध्ये हास्य येतो आणि धावा देखील सांगितल्या जातात. निश्चितपणे स्कोरर महत्वाचा मॅच मध्ये मित्रांनो. अगदी संपूर्ण लाईव्हची टीम, डीजे वॉकर, संपूर्ण यंत्रणा अगदी या संपूर्ण सामन्यांमध्ये खऱ्या अर्थानं आमच्या हो या वेळेस घडलं काय तर एकाच पटरीवरती दोन्ही ट्रेन पाहायला मिळाल्या आणि अपघात तर घडणार. अपघात झालाय, फलंदाज होतोय बाद. मोठे फटके मात्र पाहायला मिळाले नाहीयेत. डिफेन्स करत असताना अशा प्रकारची फलंदाजी होऊ शकते, परंतु अगदी प्री माइंड यावेळेस खेळत असताना फर्स्ट बॅटिंग करत असताना मात्र दबाव प्रेशर पाहायला मिळतोय. हो यावेळेस मात्र चेंडू बरीच उंची पाहायला मिळाली. विकेट किपर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नजर चेंडूवरती. कॅरी झालाय झेल, संपलाय आणखी एक फलंदाजाचा खेळ. कोण हसवून गेला कोण फसवून गेला हे महत्वाचं नाही. अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसून गेला हे महत्वाचं. या खऱ्या अर्थानं समालोचनाच्या वरच्या वर्गामध्ये आम्हाला बसवणारं कोण व्यक्तिमत्व तर आमचे रमेश शिंदे सर. निश्चितपणे हो या वेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू उडवलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कॅरी करतोय झेल, संपलाय खेळ. कृष्णा ऑन फायर. षटक क्रमांक 5 मध्ये त्यांनी तब्बल 3 विकेट घेतले आहेत. एक रनआउटच्या स्वरूपात अंतिम शेवटच्या षटकामध्ये आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. दलखन या टीमनं 35 धावा विजयासाठी माडेपाडा टीमला कराव्या लागतील 36 धावा. वा काय गोलंदाजी केली आहे. अचूक भेदक मारा आणि संपूर्ण फलंदाजाचा फुटवर्क लक्षात घेऊन गोलंदाजी केली गेली आहे. चला कुठल्याही प्रकारचा जास्तीचा वेळ न घेता पूर्वार्ध संपलाय. उत्तर दादाला होईल सुरुवात आणि सामना पाहायला मिळतोय. एका बाजूनं टीम दलखन तर दुसऱ्या बाजूनं माडेपाडा टीम.
पहिल्या चेंडूवरती घेतली गेली एक धाव, 2 धावा घेतल्या गेल्यात पहिल्या चेंडूवरती. विकास आणि विकी एकाच राशीचे दोन्ही फलंदाज या विकेटवरती पाहायला मिळत आहेत. टीम माडेपाडा या टीम कडनं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती चंद्रकांत. 5 वाजून स्टॉप वॉच ऑन केलेला आहे सर. हो यावेळेस मात्र काय पुन्हा एकदा हा ना, यामध्ये काय घडलंय? सेफ, फलंदाज सेफ, पुन्हा एकदा प्रयत्न, काय घडतंय? हो यावेळेस मात्र टीम माडेपाडा चुकी करतीये. एका धावेसाठी तुम्ही जर महत्वाच्या फलंदाजाला बाद करत असाल लो स्कोरिंग मॅच मध्ये, तर ती मोठी चुकी असणार मित्रांनो. कारण तुम्ही क्लीन बोल्ड होणं, झेल घेणं हे आम्ही समजू शकतो, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस विकेट टाकल्या जातात महत्वाच्या, ती मात्र चुकी असते मित्रांनो. ती चुकी वारंवार करू नका. कॉलिंग महत्वाची, यावेळेस कॉलिंग चुकीची होती, परंतु नशिबानं हा फलंदाज मात्र वाचलाय. पुन्हा एकदा चंद्रकांत यावेळेस चेंडू घेऊन जाईल विकाससाठी. हो घुटणे टेक तमाशा देख अशा प्रकारचा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. लीडिंग एज घेऊन चेंडू मात्र विकेट किपरच्या डोक्यावरनं निघून गेलाय घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. विकी स्ट्राइक एंड वरती पोहोचलाय. सलामीची जोडी ज्या पद्धतीनं हर्षल आणि राहुलनं कामगिरी केली होती, त्याच प्रकारची कामगिरी विकास आणि विकीला करावी लागेल. सिंगल डबलच्या धाबा क्रिकेट मध्ये लाईफलाईन ओळखली जाते, ती लाईफलाईन मात्र घ्यावी लागेल. ओहो यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस कोदून काढलाय. एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. 2 धावा कंप्लीट या चेंडूवरती केल्या गेल्यात. नक्कीच जाणतायत दोन्ही फलंदाज एक एक धाव किती महत्वाची आहे क्रिकेटमध्ये, आणि त्या धावा मात्र जोडण्याचं काम ही सलामीची जोडी विकास आणि विकी करतीये. धावफलक 5 या अंकावरती विराजमान झालाय. निश्चितपणे टीम माडेपाडा संघाला 3 रनांची पेनल्टी दिली गेली होती, त्या अनुषंगानं धावा पोहोचल्या तब्बल 35 या अंकावरती, आणि विजयासाठी 30 चेंडू 36 धाब्यांची गरज. आतापर्यंत धावा घेतल्या गेल्यात 5, उर्वरित 31 धावा जुनही करणं गरजेचं बनलंय टीम माडेपाडा या संघाला. हो शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, यावेळेस हलक्या हाताने कट केला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू वरती चेंडू रोखला गेलाय. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक करतोय चंद्रकांत. जाणतोय की एक एक धाव संघासाठी किती महत्वाची, आणि ते काम त्याच्या माध्यमातून घडतंय. पुन्हा एकदा यावेळेस राईट हँड ओव्हर द विकेट करत असताना चंद्रकांत चांगली गोलंदाजी करतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पूर्णपणे गुडघ्याच्या खाली राहिला चेंडू. फलंदाजाला अपेक्षित होता हा चेंडू मात्र बाउन्स असेल, परंतु नाही, चेंडू खाली राहिला. चांगला गती परिवर्तन पाहायला मिळालं या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता होते यावेळेस. निर्धाव चेंडूनं षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये आल्या आहेत 5 धावा. दलखन टीमचं विश्लेषण करायचं झालं तर प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 9 धावा प्लस 3 धावा ऍड केल्या गेल्या होत्या पेनल्टीच्या, म्हणजेच 12 धावा घेतल्या गेल्या होत्या. परंतु टीम माडेपाडा पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी ओल्ड इज गोल्ड यावेळेस मात्र दलखन टीम कडनं गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय राहुल. ओल्ड इज गोल्ड. नेहमी आम्ही म्हणत असतो की क्रिकेटमध्ये अनुभव महत्वाचा. तो अनुभव घेऊन तुम्हाला सातत्याने क्रिकेटमध्ये राहावं लागतं, आणि तदनंतर तुम्ही क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन देखील दाखवू शकता. अगदी अगदी काही दिवसापूर्वी रील्स झाली होती. सचिन रमेश तेंडुलकर अगदी फिरण्यासाठी बाहेर गेले असताना रोडवरती त्यांनी बॅटनं त्यांचा क्लास दाखवला होता. म्हणजेच जरी क्रिकेट सोडला असला तरी क्रिकेट मात्र तो फलंदाज विसरत नसतो मित्रांनो. हेच आम्हाला या क्रिकेटच्या माध्यमातून सांगायचं आहे.
यावेळेस बघा, जर बघायला गेलात हा गोलंदाज राहुल हा देखील खूप वर्षापासून टीम माडे दलखड या संघासाठी खेळत असतो आणि चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून या षटकामध्ये होती आहे. हो, पुन्हा एकदा ब्लॉक होलला चेंडू. काय कमालीची गोलंदाजी. अगदी गती जर बघायला गेलात या गोलंदाजाला अगदी कमी आहे, परंतु अचूक टप्प्यावरती चेंडू रिलीज केला जातोय, हे महत्वाचं आहे. ही गोलंदाजी महत्वाची राहुलची. अनुभव पाहायला मिळतोय आणि या अनुभवाची शिदोरी घेऊन खऱ्या अर्थानं कार्य केलं जातंय राहुलच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, जबाबदारीचं षटक कर्णधारानं दिलंय राहुल वरती आणि ती जबाबदारी मात्र काय चोखपणे बजावली जाती है. हालात के कदमों में कलंदर नहीं गिरता, टूटे भी जो तारा जमीन पे नहीं गिरता, गिरते हैं समंदर में बड़े शौक से दरिया, मगर कोई समंदर कभी दरिया में नहीं गिरता. यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं स्वतःवरचा विश्वास द्विगुणित करून राहुल मात्र कामगिरी करून दाखवतोय या दुसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत धावा बघायला गेलात तर 5 धावा केवळ धावफलकावरती. 1.2 चा सामना आतापर्यंत झालाय. हो, यावेळेस पुन्हा एकदा ऑनसाइडला उडवलाय चेंडू, गॅप मध्ये आहे. प्रॉपर चेंडू निघून गेलाय गॅप मधून, सीमा रेषे पार आला या चेंडूवरती एक संघर्षाचा निनाद करणारा चौकार. स्टॉपवॉच लावलेला आहे. अगदी दुसरं षटक हाताळण्यासाठी 8 मिनिटं झाली आहेत, याची नोंद घ्यायची आहे. यावेळेस हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय, चांगला प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडू सुटलाय, रोखला जाईल का नाही. चेंडू सीमा रेषे पार बॅक टू बॅक चालाय. या बॅट मधनं दुसरा तडाखा 4 धाब्यांसाठी. दीजिए, चलता रहूंगा रास्ते पर, चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मुझे मंजिल मिल जाएगी या मंजिल का अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. हो, यावेळेस बॅक टू बॅकचे 2 चौकार ठोकल्यानंतर पुन्हा एकदा यावेळेस मात्र फलंदाज धावचित स्वरूपात झालाय बाद. मोठा हादरा, एक महत्वाचा फलंदाज तंबूच्या आश्रयाला परततोय. राहुल या चेंडूवरती कामगिरी करून दाखवतोय. या विकेट साठी ऐकूयात डीजे वॉकर्स यांच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. माडेपडा या संघासाठी आणि चांगली कामगिरी केली होती गोलंदाजीच्या माध्यमातून, परंतु यावेळेस जबाबदारी आली आहे ती मात्र फलंदाजीची. जयेश येतोय यावेळेस 1 डाऊन साठी जयेशला पाठवलं गेलंय. विकास सोबत कामगिरी करून विकी सोबत कामगिरी करून दाखवावी लागेल, कारण विकास मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. चांगला लय मध्ये पाहायला मिळत होता यावेळेस विकास. त्याच्या बॅट मधनं बॅक टू बॅकचे 2 चौकार देखील आले होते. स्ट्राइक एंड वरती विकी, नॉन स्ट्राइक एंड वरती जयेश. गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय राहुल. ओहो, शेवटच्या चेंडूवरती तडाखा, अंतर कमी आहे. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतोय, 1 बाउन्स कॅरी केला जातोय चेंडू. थोडीशी पम्बलिंग पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट. 3ऱ्या धावेचा प्रयत्न राहुलनं कामगिरी करून दाखवली आहे. काय एफर्ट पाहायला मिळाला राहुलचा. ओल्ड इज गोल्ड यावेळेस पंचांनी सांगितलंय. ही वॉज गॉन, परंतु फलंदाजाने यावेळेस
दोन षटक हाताळण्यासाठी 10 मिनिटं घेतली गेली आहेत. धावफलकावरती 15 धाबा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धाबा घेतल्या गेल्या आहेत. प्रत्येक टीम साठी एक DRS असणार आहे आणि या टीम माडेपाडा या टीमला आता मात्र DRS घेता येणार नाहीये. डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा वापर करता येणार नाही. यावेळेस स्ट्राइक एंड वरती कृष्णा आलाय. ज्या कृष्णानं मात्र षटक क्रमांक 5 हाताळत असताना 3 गडी बाद केले होते. अगदी कमी धाबा देऊन कामगिरी केली होती 5व्या षटकामध्ये. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. यावेळेस मात्र कट केलाय हलक्या हातानं. 30 यार्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय. इट्स अ नो बॉल. पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. ओहो, हा चेंडू मात्र लगान पिक्चरची आठवण करून देतोय. फटका सुंदर होता. फलंदाजाला वाटलं हा मी बाद असेल या चेंडूवरती, परंतु पंच सांगतायत इट्स अ नो बॉल. फलंदाज सेफ. ओव्हर स्टेप यावेळेस पाहायला मिळाला गोलंदाज. परिणामी पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. यापुढील चेंडू पंचांची उंगली आकाशाकडे गिरकी घेतीये, म्हणजेच फ्री हिटचा चेंडू येतोय. हो, यावेळेस मात्र काय फटका कन्वर्ट केला गेलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम यूज हँडसम सिक्सर. हो, यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने लॉब करण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती पोहोचण्याचा प्रयत्न. यावेळेस काय घडलाय, चेंडू फेकी झालीये खराब, परंतु यष्टीरक्षक राहुल यावेळेस चेंडू कलेक्ट करू शकला नाहीये. परिणामी घेतल्या गेल्यात या चेंडूवरती 2 धाबा. या 2 धाबा जोडल्यानंतर फलंदाज बाद पुकारला जातोय. एकच धाव. ओके, एकच धाव या चेंडूवरती प्राप्त होतीये आणि एका धावेने धावफलक पोहोचलंय 24 या आकड्यावरती. रिक्वायर्ड रन रेट जर बघायला गेलात तर आता मात्र अगदी कमी पाहायला मिळतोय. हो, यावेळेस फटका चांगला होता. क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये तैनात करण्यात आला होता. कॅरी झालाय झेल आणि संपलाय कृष्णा या फलंदाजाचा खेळ. समीकरण आता मात्र आलंय 15 चेंडू आणि विजयासाठी 12 धाब्यांची गरज. अगदी चेंडू मात्र जास्तीचे पाहायला मिळत आहेत. धाबा कमी तरी देखील क्षमता आहे दलखन टीम मध्ये. टीम माडेपाडा या संघाला रोखण्याची क्षमता दलखन टीम मध्ये आहे. समीकरण आता मात्र राहिलंय 15 चेंडू आणि 12 धाबा. कोण विजय करणार या मॅच मध्ये, विजयाची मोहर कोणाच्या नावाची असणार या दुसऱ्या सामन्यामध्ये. अगदी पहिला सामना बघायला गेला दुसऱ्या दिवसातील तर तो देखील अगदी अंतिम चेंडू पर्यंत पोहोचला होता. 1 चेंडू 2 धाब्यांची गरज आणि आई गावदेवी सारंगपुरी टीम तर सामना विन झाली. या सामन्यामध्ये आता मात्र 15 चेंडूंमध्ये 12 धाब्यांची गरज आहे. ओहो, 15 मध्ये 12ची गरज असताना फटका खेळून काढला. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू घोषित क्षेत्रामध्ये निघून गेलाय 2 धाब्यांसाठी. चला, टीम पिंपलपाडा आणि कसारा दोन्ही टीम नाणेफेकीसाठी त्वरित यायचे. टीम पिंपलपाडा आणि कसारा यावेळेस मात्र फटका खेळून काढला होता. 30 यार्ड मध्ये झेल घेतला गेलाय. फलंदाज होईल बाद. अजय बॅक टू द पॅव्हिलियन. अजय फलंदाज बाद होतोय. यावेळेस मात्र मोठ्या प्रमाणात विकेट गमावल्या गेल्या आहेत. चेंडू जरी जास्तीचे असले तरी धावा कमी पाहायला मिळत आहेत, परंतु विकेट देखील जास्तीच्या या ठिकाणी गमावल्या आहेत. टीम माडेपाडा या संघानं
चला टीम पिंपलपाडा आणि टीम पिंपलपाडा आणि कसारा, चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉक्स मध्ये हजर व्हायचे नाणेफेकीसाठी. लास्ट कॉल असेल. टीम पिंपलपाडा आणि कसारा दोन्ही टीम ना नाणेफेकीसाठी यायचे. स्ट्राइक एंड वरती बॅटर उमेश. हो यावेळेस ऑन साइडला चेंडू उडवलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय पण बाउन्स कॅरी करतोय. दरम्यान घेतली गेली या चेंडूवरती एक सिंगल. प्रत्येक चेंडू महत्वाचा राहिलाय दोन्ही टीमसाठी. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा निर्धार पाहायला मिळतोय टीम माडेपाडा या संघाचा. तर प्रत्येक चेंडू मात्र रोखण्याचं काम केलं जात आहे दलखन या टीम कडनं. षटक क्रमांक 3 यावेळेस समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलक 27 या अंकावरती. 4 विकेट गमावल्या आहेत टीम माडेपाडा या संघानं. आता मात्र 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 12 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. 12 चेंडू 9 धाबा. राहुल पुन्हा एकदा आलाय. ज्या राहुलनं मात्र षटक क्रमांक 2 अगदी जबरदस्त रित्या हाताळलं होतं. तो राहुल आलाय षटक क्रमांक 2 पुन्हा एकदा 3 राहुल आलाय षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. 12 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे आयोजित सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 हे पर्व कसारा संघ टॉस विन झालाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि टीम पिंपलपाडा संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं गेलंय. यावेळेचा हा राहुलचा चेंडू सफल राहिलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू येतोय. 11 चेंडू 9 धाब्यांची गरज. राहुल मध्ये ती क्षमता आहे रोखण्याची. या सामन्यामध्ये डिफेन्स केल्या जातील की चेस केल्या जातील या धावा. राहुल कमाल करतोय. चांगली गोलंदाजी. हो यावेळेस बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र 38 मध्ये उडवला गेलाय. एक सिंगल धाव घेतली गेली आहे. यावेळेस या चेंडूवरती आली आहे सिंगल. धावफलक पोहोचलं 28 या अंकावरती. 10 चेंडू 8 धाबा. 10 चेंडू 8 धाब्यांची गरज आहे. आता मात्र टीम माडेपाडा या संघाला 10 मध्ये 8 धाबा घेतल्या जातील का. अगदी पहिला सामना हाय व्होल्टेज राहिला. त्यानंतरचा हा सामना देखील हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. हो यावेळेस काय फटका सजवला गेलाय. अगदी प्रॉपर गॅप मध्ये चेंडू निघून गेलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पार. 4 धाब्यांसाठी. आता मात्र केवळ 4 धाब्यांची गरज. हो 4 धाब्यांची गरज असताना पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये उडवला गेलाय. कॅरी झालाय जेल. संपलाय जयेश या बॅटरचा खेळ. वरती 2 धाबा म्हणजे आता मात्र केवळ 2 धाब्यांची गरज. एक चुकी झाली. अगदी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू टाकला गेला. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर जयच्या बॅट मध्ये चौकार आला आणि त्यानंतर राहिला 4 धाबा. या चेंडूवरती आल्या 2 धाबा म्हणजे आता मात्र विजयासाठी केवळ 2 धाबा वंचित टीम
माडेपाडा पाहायला मिळतीये. अगदी या संपूर्ण सामन्यामध्ये वर्चस्व पाहायला मिळतोय माडेपाडा टीमचा. एक सिंगल धाव घेतली गेली या चेंडूवरती. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा 35. स्कोर इक्वल झालाय. आता मात्र केवळ एका धावेची गरज. 6 चेंडू आणि 1 धाव. सहा चेंडू एका धाब्याची गरज. चला जास्तीचा टाइम घेतला गेलाय. सहा चेंडू एका धाब्याची गरज. षटक क्रमांक शेवटचा हाताळण्यासाठी अमर आलाय. स्ट्राइक एंड वरती उमेश. 6 मध्ये 1 ची गरज आहे यावेळेस टीम माडीपाडा संघाला. ओहो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस उमेश या चेंडूवरती होतोय बाद. 5 चेंडू 1 धाब्याची गरज. क्रिकेटमध्ये साध्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करू. अगदी हलक्या हाताने यावेळेस मात्र उमेशने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. झेल बाद झाला. परिणामी आता मात्र समीकरण 5 चेंडू एका धाब्याची गरज. अगदी आम्ही सामने पाहिलेत. 6 चेंडू मध्ये 1 धाव देखील कधी कधी काढणं मुश्किल ठरतं क्रिकेटमध्ये. म्हणून क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन घोषित क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव येते आणि टीम माडेपाडा या एका धावेने होते विजयी. विजय संघाचं खूप सारं कौतुक केलं जाईल. दोन्ही टीम्सला पुढील वाटचालीसाठी देऊयात शुभेच्छा आणि निश्चितपणे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण हे पाहिलं जाईल.